कनेक्टिंग लिंक आता प्रवाशांसाठी खुला झालेला आहे। मुंबई पुणे वाहतूक कोंडीमुक्तीची सुरुवात झाली आहे। कनेक्टिंग लिंकवरून आता प्रवाशांचा सुसाट प्रवास आजपासूनच सुरू झालेला आहे। आज दुपारीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कनेक्टिंग लिंकचं लोकार्पण झालं आणि या रस्त्यावरून आपल्याला प्रवास कधी करता येणार याची प्रतीक्षा सर्वसामान्य प्रवाशांना लागलेली होती। मुंबई पुण्याचा हा प्रवास आता वेगवान होणार आहे, वेळ वाचणार आहे, त्यात प्रदूषणही कमी होणार आहे, इंधन सुद्धा वाचणार आहे। त्यामुळे हा प्रवास आपल्याला कधी करता येईल याची प्रतीक्षा खरं तर लोक करत होते आणि हा प्रवास आता आजपासूनच करता येणार आहे। कनेक्टिंग लिंक सर्वसामान्य प्रवाशांसाठी आजपासूनच सुरू झालेला आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीमुक्तीची सुरुवात देखील झाली आहे। कनेक्टिंग लिंक सुरू झाल्याने प्रवाशांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे आणि थेट कनेक्टिंग लिंकवरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या रस्त्याचं लोकार्पण झालं आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की पुण्याच्या दिशेने जाणारी ही जी लेन आहे ती या ठिकाणी आता तत्काळ सुरू करण्यात आलेले आहेत। अनेक प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी उतरून याचा आनंद आणि हे जे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे त्याचं पाहण्यासाठी थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात थोडासा वेळ लागला कारण काही प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली होती, मात्र हा रोड जे आहे तो आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहताय की जो 18.9 किलोमीटरचा जो बोगदा आहे तो या ठिकाणी आता पुण्याच्या दिशेने जी लेन गेलेली आहे ती आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहेत। अनेक पुणेकर जे आहेत ते खास हा मार्ग कसा पद्धतीने बांधलेला आहे ते पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। दादा काय सांगताल, मार्ग सुरू केलेला आहे? अतिशय चांगली गोष्ट आहे। हा मिसिंग लिंक आता सुरू झालेला आहे। थोडी ट्रॅफिक जाम होती पण ते ठीक आहे, साहजिक आहे। आज पहिला दिवस आहे आणि आत्ताच अर्धा तासापूर्वी हे सुरू झालेलं आहे आणि आम्ही सर्व फार भाग्यशाली समजतो की आम्ही आज हा जो ऐतिहासिक क्षण आहे आम्ही हा इकडे अनुभवतो आहोत। आपण या ठिकाणी पाहतोय की माझ्या पाठीमागं ही जी पुण्याला जाणारा जो मार्ग आहे तो या ठिकाणी आता तात्काळ जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि खरं तर ह्या इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे किंवा टेक्नॉलॉजी वापरून जो हा घाट बनवलेला आहे त्याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात प्रवासांच्या सेवेसाठी हा मार्ग जो आहे तो आता या ठिकाणी खुला करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, लोणावळा।